लेट्स गो 1 2 3 यस. तर आम्ही जाणार आता करवंदाचा डाईर इथे अंघोळ करण्यासाठी. तर तुम्ही आमच्या सोबत कंटिन्यू राहा आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कंडाचा डाईर किती खोल आहे ते आणि अंघोळ करण्यासाठी किती मस्त आहे. नक्कीच माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर मग असा रस्ता आहे आपल्याला करवंदाच्या डायराकडे जाण्यासाठी. या ओहलामधनं जायला लागतंय. असं चालावं लागतं करवंदाचं डाईर. म्हणजेच आपलं कमी पैशात आणि कमी स्वस्त दरात एकदम तिथे खूप मजा देणारं असं स्विमिंग पूल आपल्याला लागणार आहे. आपण करवंदाच्या डाईर इथे ही पब्लिक बघू शकता. ही सर्व पब्लिक घेऊन जाणार आहेत करवंदाचं डाईर इथे अंघोळ करण्यासाठी. स्विमिंग पूल, गावरान स्विमिंग पूल. कसं वाटतंय? गावठी सुद्धा आहे आमच्या सोबत गावरांमध्ये. विरोध कसं वाटतंय? अवघ्या काही फक्त 2 मिनिटावर एवढी तुमच्यासाठी मेहनत करतो. तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तो फायनली आलेले आपण कमी दरात आणि कमी खर्चात असणार आमच्या जंगलामधील एक प्रसिद्ध स्विमिंग पूल गावरान. त्याचं नाव आहे करवंदाचं डाईर. तर तुम्ही पाहू शकता हे आहे करवंदाचं डाईर. जवळजवळ 8 ते 10 फूट खोलीचं आहे. पण अंघोळ करायला खूपच मजा येते. त्याचसोबत खूपच आनंद मिळतो. तर तुम्ही बघू शकता हे पाणी किती नितळ आहे. आता ही पब्लिक सर्वांना पोहता येतं त्यामुळे आता सर्वजण अंघोळ करणार आहेत. तर हे आहे करवंदाचा डाईर. म्हणजे आमच्या गावाकडचं तुम्ही पण या. खूप भारी आहे. खूप भारी आहे. तुम्ही पण या, नक्की या. तर बघू शकता तुम्ही गावरान स्विमिंग पूल. आमच्या गावाकडचं गावरान स्विमिंग पूल. करवंदाचं डाईर, गावरान स्विमिंग पूल. थेंबे पाणी पण. हे गावरान स्विमिंग पूल आहे. तर तुम्ही बघू शकता गावरान स्विमिंग पूल. अशा पाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच या जंगलात. गावरान स्विमिंग पूल आहे. आता माझी तुम्ही उडी बघू शकता. Yes, on rock style, Bhushan Bhai is here. Oh my! Gaurat! Chetan Sharma on style, Chetan Sharma, come here! Oh my God! Yes, Chetan Sharma! Oh! Bhushan Bhai!
तर तुम्ही सर्वांनी नक्की यायचं आहे. इथे करवंदाचं डाहीर आहे. खूप खोल तर नाही आहे, पण अंघोळ करणे एवढं पुरेसं पाणी आहे, कारण काय ज्याला पोहता येत नाही तो सुद्धा इथे पोहू शकतो. खूप मनाला मनमोहक असं वाटतं. पाण्यामध्ये उतरल्यानंतर कोणत्याही प्रकारची घाण नाही आहे, नितळ पाणी आहे आणि अंघोळ करण्यासाठी खूपच पर्यावरणकारक आहे. त्याच्यामुळं सर्वांनी यायचं आहे. भूषण भोईर अमर भोईर कसं वाटतंय रे? असतं का जवळ म्हणून मला खूप हैराण करतो. माझी दशा करून टाकतो जवळ करून. पण तिकडे घेतो नको. तो लेट्स स्टार्ट. चेतन शर्मा ऑन फायर. चेतन शर्मा उडी बघूया चेतन शर्मा यांची. खूप सुंदर. सर्व कसे आनंद आहे. भूषण भोईर आता पाण्यामधनं आतनं पोहून येतोय. तिकडे शुभम मडवी सुद्धा आहेत आणि इकडे आमचे लाडके माननीय आदरणीय सन्माननीय प्रमुख अमरजी भोईर सुद्धा आहेत तिकडे अंघोळ करण्यासाठी. तर इकडे आमचे गावठी सुद्धा आहेत. खूप सारी पब्लिक. बघू शकता गर्दी. तर तुम्ही सर्वांनी नक्की यायचं आहे. फक्त आणि फक्त तुम्ही गोगाटा धबधब्यावर आल्यावर त्यानंतर इथे सुद्धा यायचं आहे. हे आहे करवंदाचं डाहीर. टाकलेले तर कशी आहे हिरवळ. तर तुम्ही नक्की यायचं आहे, कारण काय प्रत्येकाला एक ना एक दिवस नक्कीच आनंद करायचा असतो. तर असा आनंद कुठे भेटणार आहे तुम्हाला. तर नक्कीच यायचं आहे. हे गुंजच्या जंगलामध्ये आहे. तर तुम्ही बघायला मिळेल हे करवंदाचं डाहीर. तर तुम्ही बघा हे करवंदाचं डाहीर. किती मज्जा करते आमची पब्लिक खूप मज्जा करते. सर्वांचा आनंद एकदम द्विगुणित झालेला आहे, कारण काय स्विमिंग पूल सारखा फील येतोय सर्वांना. पोहायचं कसं हे धडे देताना आमचे दादासाहेब. तर नमस्कार, माझं नाव आहे चिन्मय भोईर. तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता मी टाकतोय करवंदाच्या डायरामध्ये ही उडी. तर बघू शकता. तर असं आहे करवंदाचं डाहीर. तर तुम्ही सर्वांनी यायचं आहे आणि त्या अंघोलीचा आनंद मौज मजा करायची आहे. आणि ज्याला कोणाला जर जास्त पोहता येत नसेल तर त्याच्यासाठी सरावासाठी खूप भारी आहे आणि ही निवांत जागा आहे. तर तुम्ही नक्की सर्वांनी यायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. धन्यवाद. तर असा झालेला आहे आमचा प्रवास करवंदाच्या डाहीरमध्ये अंघोळ करण्याचा. तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट सुद्धा करायला विसरू नका.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टेक केअर. गुड बाय.